मात्र आता सुरुवात करूयात 5 बातम्यांना। सोशल मीडिया बंद झालेला आहे, तरुणाई रस्त्यावर आली आहे। नेपाळमधली ही बातमी आहे। त्याचबरोबर आयुष कोमकरच्या अंत्यविधीला फौजफाटा पुण्यातली बातमी आहे। याशिवाय हैदराबाद गॅजेटसाठी महादेव कोळी समाज आक्रमक झालेला आहे। नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर वडेट्टीवारांकडून ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये बैठक पार पडलेली आहे। याशिवाय नागपूरला मोठं गिफ्ट मिळणार आहे। काय आहे नेमकं नागपूरचं मोठं गिफ्ट हे पाहण्यासाठी आपण आपले 5 रिपोर्टर सध्या आपल्या सोबत आहेत। नेपाळवर बोलण्यासाठी आपल्या सोबत रामराजे शिंदे आहेत। त्याचबरोबर पुण्यात आयुष कोमकरच्या अंत्यविधीला मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। काय नेमके अपडेट्स आहेत ते आपण राहुल कुलकर्णींकडून जाणून घेणार आहोत। लातूरमधून विष्णू बुर्गे आपल्या सोबत आहे। हैदराबाद गॅजेटसाठी महादेव कोळी समाजाचं नेमकं म्हणणं काय हे आपण जाणून घेणार आहोत। त्याबरोबर ओबीसी समाजाची जी बैठक आज पार पडली या संदर्भात विशाल पाटील आपल्या सोबत असतील आणि नागपूरहून प्रवीण मुधोळकर आपल्याला नागपूरला जे मोठं गिफ्ट मिळणार आहे, नवीन नागपूर शहर वसवण्याचा काय नेमका प्लॅन आहे ते आपण प्रवीणकडून जाणून घेणार आहोत। सुरुवात करूयात नेपाळच्या बातमीनं। नेपाळमध्ये पंतप्रधान केपी शर्मा यांच्या विरोधात जेन झी तरुणाईचं जोरदार आंदोलन सुरू आहे। नेपाळमध्ये फेसबुक, एक्स आणि यूट्यूब या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आली आहे। या विरोधात तरुणाई रस्त्यावर उतरली आहे। नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू शहरात जोरदार आंदोलन सुरू आहे। या दरम्यान निदर्शक संसदेच्या इमारतीत सुद्धा शिरलेत। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि या हिंसाचारात 16 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे। देशातील नवीन तरुण पिढी सरकारनं सोशल मीडियावर बंदी घालण्यापासून ते भ्रष्टाचारापर्यंत सर्व गोष्टींचा निषेध करत रस्त्यावर उतरली आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। राम, खरं तर सोशल मीडियावरच्या बंदीचं निमित्त झालंय, पण गेल्या काही वर्षांपासून नेपाळमध्ये तरुणाईत विशेषतः असंतोष धुमसतच होता। नेमकं आत्ताच काय घडलेलं आहे आणि या पुढच्या काळात कशा घटना घडू शकतात, सध्या तिथली काय परिस्थिती आहे? बिलकुल विनोद, नेपाळ भारतासाठी महत्त्वाचं यासाठी आहे कारण शेजारची बॉर्डर आहे, त्यामुळे नेपाळमध्ये जे घडते त्याचा परिणाम भारतावर सुद्धा होतोय आणि म्हणूनच नेपाळमधल्या सध्याच्या घडामोडीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। सगळ्यात पहिला मुद्दा कोणता की ज्याच्यामुळे हे आंदोलन सुरू झालेलं आहे ते म्हणजेच की इंस्टाग्राम, फेसबुक, एक्स आणि यूट्यूब यावर सरकारने बंदी घातली आणि बंदीचं कारण काय होतं, अशा 26 प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर बंदी घातलेली आहेत आणि काही मोजके प्लॅटफॉर्म आहेत ते मात्र रजिस्टर केलेले आहेत आणि तेच वापरण्यासाठी सांगितलं। त्यामध्ये टिकटॉक आहेत आणि मोस्टली चीनचे हे संपूर्ण ऍप आहेत की जे वापरण्यावर आग्रह केलेला आहे नेपाळ सरकारने। आणि ही बंदी घालण्याच्या अगोदर 7 दिवसाची मुदत केली होती रजिस्ट्रेशनसाठी, परंतु ती रजिस्ट्रेशनची मुदत पार पडली सुद्धा, रजिस्ट्रेशन केलं नाही। आणि दुसरा मुद्दा असा होता, या सरकारचं म्हणणं होतं की या संपूर्ण कंपन्या इन्स्टा असतील, फेसबुक असेल, त्यांचं कार्यालय जे आहे ते नेपाळमध्ये असणं गरजेचं आहे, काठमांडूमध्ये असणं गरजेचं आहे। ही दुसरी सर्वात महत्वाची अट होती, कारण जरी यावर नेपाळच्या संदर्भामध्ये काय चालू आहे गेलं तर त्यांच्यावर ऍक्शन घेणं, त्यांच्यावर कारवाई करणं हे इझी जाईल, सोपं जाईल आणि म्हणूनच त्यांचं कार्यालय इथं असणं गरजेचं होतं। ही डिमांड जी होती, ही मागणी जी होती ती सरकारची होती, परंतु ती पूर्ण होत नव्हती, म्हणून या सर्वच ऍपवर बंदी घातली होती। आणि या विरोधामध्ये हे जेनझी तरुणाई जी आहे ती उतरलेली आहे। जेनझी तरुणाई आपल्याला माहित आहे कारण 2000च्या नंतर जी जन्मलेली तरुणाई आहे साधारणतः 20 आणि 25 वयोगटातली, आणि जे आता सध्या जगभरामध्ये जे काही नवीन बदल आहेत की कारण आणि डिजिटल युगासोबत ही वाढलेली ही पिढी आहे, त्यामुळं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। आता मात्र जे फेसबुक आणि सोशल मीडियासाठी आंदोलन सुरू झालं होतं त्याच्या पुढे आंदोलन केलेलं आहे। आता लोकांचं म्हणणं आहे की सरकारचा भ्रष्टाचार जो आहे ना हा मुख्य मुद्दा आहे। या जेनझी लोकांशी जेव्हा चर्चा केलेली आहे तेव्हा असं कळालं की त्यांचे मुद्दे आता बदललेले आहेत, त्यामुळे हे आंदोलन आता 2 पावलं पुढे गेलेलं आहे। त्यामुळे सरकारचा भ्रष्टाचार, सरकारचे अधिकारी आणि नेते वापरणारी गाडी, त्यांची मुलं लक्झुरियस लाईफ जगत आहेत, शाळेमध्ये कॉलेजमध्ये चांगले त्यांना ऍडमिशन मिळत आहेत, नेपाळमधली सामान्य जनता मात्र गरिबीमध्ये आहे। तर हे सगळे आता मुद्दे पुढे आलेले आहेत, त्यामुळे आता ह्या संघटना सगळ्या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत आणि पोलिसांनी सुद्धा यावर गोळीबार केल्याचं यांचं म्हणणं आहे। यामध्ये साधारणतः 20 ते 22 आंदोलकांचा मृत्यू झाल्याची माहिती आता पुढे आलेली आहे। हा आकडा अधिकृत नाही आहे, परंतु साधारणतः 20 ते 22 जणांचा मृत्यू झाल्याचा माहिती पुढे आलेला आहे। सर्वच ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आलेला आहे आणि राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन, महत्वाचे मंत्र्यांचे नेते या सर्वांच ठिकाणी जे आहे ते कर्फ्यू लावलेला आहे। सरकार अजूनही नाबायला तयार नाही आणि हे आंदोलन चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे। देशाविरोधामध्ये किंवा देशाच्या भूमिकेच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे, त्यामुळे या आंदोलनाच्या समोर सरकार झुकणार नाही अशी भूमिका ओपी यांनी घेतलेली आहे की जे
नेपाळकडून सरकारकडून हे अधिकृतपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता इथून पुढे नेमकं काय घडणार आहे ते बघावं लागणार आहे, कारण जाळपोळ अनेक ठिकाणी झालेले आहे, दगडफेक अनेक ठिकाणी होत आहेत आणि याच्यामध्ये आणखीन काही विद्यार्थ्यांच्या संघटना घुसलेल्या आहेत असा सरकारचा संशय आहे. आणि त्यामुळे जे स्थिर सरकार आहे ते कुठेतरी अस्थिर करण्याचा प्रयत्न डाव या पाठीमागे असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सरकार जे आहे आंदोलकांना पकडत आहे, कारवाई करत आहेत, परंतु हे आंदोलन आता शमणार का आणखीन पेटणार हे बघावं लागणार. संपूर्ण इंटरनेट जे आहे नेपाळमधलं बंद करण्यात आलेलं आहे, मोबाईल बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे कम्युनिकेशन कोणतंही होत नाहीये. त्याचा परिणाम जो आहे तो सामान्य जीवनावर होतोय आणि आंदोलक आणखीन भडकू नये आणि सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी हे संपूर्ण इंटरनेट आणि मोबाईल सुद्धा फोन सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे पूर्ण काठमांडू असेल आणि संपूर्ण हे घडते कुठे तर राजधानी काठमांडूमध्ये, त्यामुळे चिंतेचा विषय आहे. अगदी राम, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी आपण पाहणार आहोत पुण्याहून. पुण्यात आयुष कोमकरच्या अंत्यविधीला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदेकर विरुद्ध कोमकर या टोळीयुद्धात आयुष कोमकरची 2 दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आयुष कोमकर हा आंदेकर खून प्रकरणातला आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. गणेश कोमकर वनराज आंदेकर हत्येतला आरोपी आहे. त्यामुळे पुण्यात टोळी युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जाते. मयत आयुषच्या अंत्यविधीसाठी त्याचे वडील गणेश कोमकर यांना नागपूर कारागृहातून पॅरोलवर आणण्यात येणार आहे आणि अंत्यविधी वैकुंठ स्मशानभूमी इथं पार पडणार असून या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. राहुल, एकेकाळी पेन्शनरांचं पुणं असं म्हटलं जात होतं. ज्या गोष्टीसाठी मुंबई ओळखली जात होती टोळी युद्धासाठी, ते टोळी युद्ध आता पुण्यात शिरकाव त्यानं केलेला आहे. खरं तर पुण्याच्या आजूबाजूचे परिसर आहेत त्या परिसरात जमिनीचे वाढलेले भाव आणि त्यातनं निर्माण झालेली गुंडगिरी, गुन्हेगारी या सगळ्याचा आता हा परिपाक आहे. सध्याची स्थिती तिथली काय आहे, पुणेकरांचं म्हणणं काय? विनोद, आता मी वैकुंठ स्मशान धाम तिथेच आहे आणि थोड्या वेळामध्ये आयुषच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार केले जातील आणि ते टोळी युद्ध होतं तिथपर्यंत ठीक होतं, परंतु आता हा कुटुंबातला रक्तरंजित असा इतिहास बनत चालला. गेल्या 1 सप्टेंबर 2024ला वनराजची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्याचा बदला 1 वर्षाच्या आत घ्यायचा म्हणून आजोबांनीच त्याचं प्लॅनिंग केलं आणि स्वतःच्या नातवावरती चक्क 9 गोळ्या घालून त्याचा खून केला. कसा खून केला ते महाराष्ट्राने बघितलं. तो आपली गाडी पार्किंग मध्ये लावत होता त्यावेळेला 2 दिवसापूर्वी आपल्या गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता 2 तरुण मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी त्याच्यावरती अंधाधुंद गोळीबार केला. बरं, तो मेला की नाही याची खात्री व्हावी, म्हणजे ज्या पद्धतीनं मामाला त्याच्या मारलं त्याच पद्धतीनं त्याचा मृत्यू व्हावा ह्यासाठी त्याला धारदार शस्त्रानं त्याच्यावरती हल्ला करण्यात आला. थोड्याच वेळात त्याचा मृतदेह इथं येईल. त्याचे वडील म्हणजेच वनराजचे सख्खे मेहुणे आणि त्याची सख्खी बहीण हे दोघेही नागपूर कारागृहामध्ये वनराजच्या हत्याच्या आरोपाखाली सध्या कोठडी बंद आहेत. त्यांना पॅरोलवरती सोडण्यात आलेलं आहे आणि ते इथे आल्यानंतर मग या अंत्यविधीला म्हणजे अंतिम आयुषला निरोप देण्यासाठीची सगळी प्रक्रिया होईल. परंतु हा जो कुटुंबातला कलह आहे ना त्याच्यात पोलिसांना त्यांनी कसा चकवा दिला बघा. पोलिसांना कळलं होतं की वनराज आंदेकरच्या हत्येनंतर त्याचा बदला घेण्यासाठी काहीतरी केलं जाईल. पोलिसांनी त्याप्रमाणे सापळेही लावले, काही जणांना अटकही केली, पण जिथे अटक केली त्याच्या बिलकुल विपरीत ठिकाणी अशा पद्धतीनं हा खून 19 वर्षाच्या अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असलेल्या मुलाचा केला. तो ट्युशनवरून परत आला होता आणि मग आता असं म्हटलं जात आहे की हा जो कुटुंबातला वाद आहे तो टोळी युद्धाच्या पुढे गेलाय आणि त्याच्यात संदर्भ आहेत, त्याच्यात संपत्तीचा वाद आहे, त्याच्यामध्ये संपत्तीच्या वादाबरोबरच त्या कुटुंबामध्ये जे सध्या सुरू आहे बहीण विरुद्ध भाऊ, भाऊ विरुद्ध आई, अशा सगळ्यातनं या आयुषचा बळी गेला दुर्दैवानं. आणि मग आज त्याच्या अंत्यविधीला हे आई वडील जेव्हा येतील त्याच्यानंतर पुढे काही घडू नये म्हणून आता माझ्या मागे बघत असाल तर 100 पोलिसांचा बंदोबस्त आहे. त्याच्यामध्ये 3-4 PSI, 5-6 पोलीस उपनिरीक्षक, 43 ते 48 पोलीस हवालदार आणि मग इतर सगळा कर्मचारी वर्ग, अशा पद्धतीचा पोलीस बंदोबस्त यासाठी लावावा लागलाय पोलिसांना की आणखी काही एखादी नको ती अप्रिय घटना घडू नये. राहिला प्रश्न पुण्याचा, तर पुण्याचं जे आधीची ओळख होती की विद्येचं माहेरघर, पेन्शनरचं शहर वगैरे वगैरे, ती केव्हाच मागं पडलेली आहे आणि आता गुंडगिरी ज्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते असं ते शहर की जिथे मुक्त असताना लोक बंदुकीचा परवानाही घेतात आणि बंदुकीच्यातनं गोळ्या पण झाडतात, इथपर्यंत हा प्रवास आहे. पण हे आपण NDTV वरती का ह्या अंत्यविधीला कव्हर करतोय त्याचं कारण आहे की अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं टोळीयुद्ध पुण्यामध्ये सुरू आहे त्यातनं एका दुर्दैवी 19 वर्षाच्या मुलाचा बळी गेला आणि यातनं तरी किमान शहाणपण काही लोक घेतील अशा अपेक्षेत.
अगदी धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि पुढच्या घडामोडींवर आपली नजर असेल. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी आहे लातूरमधून. मराठा समाजानंतर आता मराठवाड्यात हैदराबाद गॅजेटसाठी आणखी एक समाज आक्रमक झालाय. हैदराबाद गॅजेट लवकरात लवकर लागू करा, अन्यथा मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखव, असा इशारा महादेव कोळी समाजानं दिलाय. 40 वर्षांपासून जात प्रमाणपत्राचा लढा सुरू आहे. अजूनही जात प्रमाणपत्र मिळत नाही, असं सुद्धा कोळी समाजानं यावेळी म्हटलंय. विष्णू बुर्गे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विष्णू, महादेव आणि मल्हार कोळी समाजाची नेमकी मागणी काय आहे, त्यांचं म्हणणं काय? कोळी समाज बांधवांनी ही सगळी जी मागणी केलेली आहे, मराठा समाज बांधवांसाठी जे मराठवाड्यात गॅजेट जे लागू केलं आहे आणि या गॅजेट नंतर आम्हालाही ते गॅजेट लागू करा अशी मागणी करण्यात आलेली आहे. एकूण आपण पाहतो की हैदराबाद गॅजेटमुळे जर मराठा बांधवांना फायदा होत असेल तर आम्हालाही होणार आहे अशी भावना त्यांची झालेली आहे. त्याचं कारण असं आहे, कारण कोळी समाज जो आहे तो महाराष्ट्रभर आहे आणि कोळी समाजामध्ये अनेक जे आहेत ते उपजाती प्रकारामध्ये मोडणारे जे कोळी बांधव आहेत त्यांच्या पुढे महादेव कोळी आहे, इतर कोळी असे नाव आहेत आणि त्यामुळं महादेव कोळी जे बांधव आहेत त्यांना ही जी प्रक्रिया आहे ती सोपी जाते. मात्र इतर जे कोळी बांधव आहेत त्यांना ही प्रक्रिया क्लिष्ट आहे असं ते सांगतायत. आम्हाला व्हॅलिडिटी करण्यासाठी थेट कोर्टामध्ये जावं लागतं आणि एका प्रत्येक व्हॅलिडिटीसाठी कोर्टात जाण्याची वेळ जी आहे ते कोळी समाजावरती येते. त्यामुळे हे सगळे समाज बांधव आक्रमक झालेले आहेत. निजामांच्या जे गॅजेट आता आलेलं आहे, हैदराबाद गॅजेट आलेलं आहे, या गॅजेटमध्ये आमचीही नोंद आहे, आमच्या नोंदी सापडलेल्या आहे. त्यामुळे त्यांची मागणी अशी आहे की आम्हाला ज्या पद्धतीनं आम्ही कोळी बांधव आहोत, आम्ही आरक्षणात आहेत, ते आरक्षणाचा लाभ घेतात का, तर ते आरक्षणाचा लाभ घेतात. मात्र आम्ही आरक्षणाचा लाभ घेत असताना आमच्यावरती अन्याय होता अशी त्यांची भावना आहे. अनेक वेळा प्रत्येक वेळेस व्हॅलिडिटी करण्यासाठी कोर्टात जावं लागतं आणि जे प्रमाणपत्र मिळतात ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. त्यामुळे यामध्ये सुसूत्रता यावी अशी त्यांची मागणी आहे. आणि जर हैदराबाद गॅजेट जर लागू झालं तर आम्हाला या सगळ्या ज्या कोर्टापर्यंत जाण्याच्या किंवा जे प्रमाणपत्र काढण्यासाठी जे क्लिष्टता आहे ती दूर होईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर हैदराबाद गॅजेट आम्हाला लागू झालं नाही तर आम्ही आंदोलन करू. 17 सप्टेंबर जवळ आपल्याला माहिती मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि त्या दिवशी पालकमंत्र्यांना देखील घेरणार असले तर त्यांनी सांगितलंय काळे झेंडे दाखवू असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. खरं तर एक महासभा त्यांची पार पडलेली आहे निलंगा या ठिकाणी. या महासभेत मोठ्या प्रमाणात कोळी बांधव एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आक्रमक कोळी बांधवांनी हा पवित्रा घेतला असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सरकार याकडे आता कसं पाहतंय, सरकार याकडे आता कसं पाहतंय ते पाहणं महत्वाचं असणार आहे. विष्णू, धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल. आता महादेव कोळी, मल्हार कोळी समाज सुद्धा आक्रमक झालाय. त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर जात प्रमाणपत्र मिळावीत, वेग वाढवावा, पडताळणी प्रक्रिया वेगवान व्हावी अशी त्यांची मागणी आहे. पुढची बातमी आहे ओबीसी समाज बांधवांकडून आता मोर्चे बांधणी केली जाते. ओबीसी समाजाकडून आता मराठा आरक्षणाच्या GR विरोधात मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे यांच्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाची बैठक घेतली आहे. मुंबईतल्या YB चव्हाण सेंटर इथं ही बैठक पार पडली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला ओबीसी समाजातून विरोध आहे. कायदेशीर लढाईबाबत या बैठकीत चर्चा केली जाते. त्यामुळे आता प्रत्येक नेते आपापल्या पातळीवर मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. आणि आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत. विशाल, आता ओबीसी समाजाची ही 4थी बैठक आहे. आता वडेट्टीवार सुद्धा समोर सरसावलेले आहेत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी एकूणच नेत्यांमध्ये चढाओढ दिसते ओबीसी आरक्षणावरून. नक्कीच. खरं तर कुठेतरी राज्यात ठिकठिकाणी ओबीसी नेत्यांच्या बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे. आज विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात YB सेंटर या ठिकाणी बैठक पार पडते. या बैठकीमध्ये प्रामुख्यानं जे राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाला धरून जे GR काढलेले आहेत या GRला न्यायालयीन पातळीवरती कशा पद्धतीनं आव्हान देता येईल याच्या बाबतीत चर्चा जी आहे ही केली जाते. मात्र दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील, हे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होत आहेत किंवा ओबीसी समाजावरती कशा पद्धतीनं राज्य सरकार अशा पद्धतीचे GR काढून अन्याय करतंय ही भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न जो आहे हा ओबीसी नेत्यांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष्मण हाके यांच्याकडनं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू झालेले आहेत तर छगन भुजबळ यांच्याकडनं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा केला जातोय. आज विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये
राज्यातील ओबीसी प्रतिनिधी आहेत. या प्रतिनिधींबरोबर बैठक सुरू आहे. त्याचसोबत कायदेशीर सल्ले सुद्धा या बैठकीत घेतले जात आहेत की ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं मराठा आरक्षणाला धरून सगळे जे GR काढलेले आहेत या GRांना कशा पद्धतीनं न्यायालयात आव्हान देता येईल, याचिका कशा पद्धतीनं दाखल करता येईल या बाबतीत आता ओबीसी समाजाच्या नेत्यांकडनं आढावा जो आहे हा घेतला जातो आणि वेगवेगळ्या पातळीवरती ह्या चर्चा आता सुरू आहेत. विनोदजी, अगदी धन्यवाद विशाल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण पाहतोय ओबीसी नेत्यांकडून आता बैठकांचं नियोजन केलं जातं आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातला लढा अधिक मजबूत व्हावा यासाठी प्रत्येक नेता प्रयत्न करताना दिसतोय. बातमी नागपूरमधून आहे. नागपूरकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे ती म्हणजे नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA नागपूर NMRDA, हुडको त्याचबरोबर NBCC यांच्यात करार करण्यात आला आहे. नवीन नागपूरसाठी NBCC प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करणार आहे. तब्बल 1710 एकरमध्ये हे नवीन नागपूर विकसित केलं जाणार आहे. 148 किलोमीटर लांबीचा नागपूर आउटर रिंग रोड सुद्धा उभारला जाणार आहे. आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत. प्रवीण, खरं तर नवीन नागपूरची गरज का भासली आणि आता जवळपास 1710 एकरवर हे नवीन नागपूर वसवलं जाणार आहे. हे कोणत्या परिसरात नेमकं वसवलं जाणार आहे? 11,300 कोटी रुपये लोन जे आहे त्या प्रोजेक्टसाठी मंजूर करण्यात आलेलं आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये 2 पार्ट आहे. हा सर्वात आधी समृद्धी महामार्ग जिथून शिवमडक्यापासून सुरू झाला त्या भागातला हिंगणा तालुका आहे आणि हिंगणा शहरात भाग आहे. त्या हिंगणा परिसरामध्ये नवीन नागपूर बसवलं जाणार आहे. यासाठी या 11,300 कोटींपैकी याचे 2 पार्ट आहे. 6,500 कोटी रुपये नवीन नागपूरसाठी आणि 4,800 कोटी रुपये आउटर रिंग रोडसाठी. त्यामुळे नागपुरात इनर रिंग रोड आहे, आउटर रिंग रोड आहे आणि आता 3रा रिंग रोड तयार होणार आहे. हा जो संपूर्ण परिसर आहे हा हिंगणा तालुक्यातला एक जागा निश्चित करण्यात आली आहे. गोदनीजवळ एक जागा निश्चित करण्यात आली आहे आणि जवळपास 1500 एकरमध्ये नवीन नागपूर तयार केलं जाणार आहे. आता नवीन नागपूरची आवश्यकता काय, तर नागपूरचा विकास होतोय, विस्तार होतोय. गेल्या 10 वर्षामध्ये 1 लाख कोटी रुपयाचे इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट जे आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणण्यापेक्षा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहे ते नागपूरमध्ये आलेले आहे. ब्रिजेस झाले, मेट्रो झाले, IIM आलं, एम्स आलं, त्यानंतर सिम्बॉयसिस आलं, संस्कृत विद्यापीठ आलं. जवळपास 5,000 कोटी रुपयाचे हे जे खर्च झाले हे शिक्षण संस्थांवर झालेले आहे. त्यामुळे नागपूर हे आधुनिक होण्याकरिता गेल्या 10 वर्षात प्रयत्न होता. आता नवीन नागपूर जे आहे त्या नवीन नागपूरमध्ये पूर्ण बिल्डिंगा ज्या असतात ते त्या पूर्णपणे नव्या पद्धतीने तयार केल्या जातील. अंडरग्राऊंड केबल्स असतील आणि आधुनिक शहर जसं असतं, नवी मुंबई ज्या काळामध्ये 40 वर्षापूर्वी तयार केलं त्या काळी जी टेक्नॉलॉजी होती तेव्हा नवी मुंबई तयार झालं. आज जी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे तसं नवं नागपूर तयार होणार आहे. यासोबतच आउटर रिंग रोड जो आहे तो आउटर रिंग रोड 4,800 कोटी रुपये त्यासाठी लोन घेण्यात आला आहे. हुडकोकडून हे लोन घेण्यात आलं आहे आणि हा आउटर रिंग रोड जो आहे हा सुद्धा जवळपास 150 किलोमीटरपेक्षाही मोठा असणार आहे. आता आउटर रिंग रोडची आवश्यकता अशी आहे की जो आताचा जो आउटर रिंग रोड आहे त्या रिंग रोडपर्यंत प्लॉट्स पडलेले आहे, शहर पोहोचलेलं आहे. त्यामुळे हा नवीन जो रोड आहे हा त्याच्याही 10 किलोमीटर पलीकडे असणार आहे. NMRDA जे आहे, नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी, त्यांना हे सगळं काम देण्यात आलेलं आहे आणि हुडको त्यांना 11,300 कोटी रुपये देणार आहे. या पुढे जाऊन हा फक्त नागपूरसाठीच फायद्याचा नाही आहे. वर्धा आहे नागपूरपासून फक्त 80 किलोमीटरवरती आहे आणि हा जो आउटर रिंग रोड होणार आहे हे सगळं होणार आहे हे जवळपास 40 किलोमीटर तिथून राहणार आहे. याही पलीकडे जाऊन MIDC जो एरिया आहे नागपूरचा हिंगणा तो 20 वर्षापूर्वीच संपला. बुट्टीपुरी आहे तिथे सुद्धा जागा उपलब्ध नाही. टप्पा 2 आला तिथे सुद्धा जागा उपलब्ध नाही आणि ॲडिशनल बुट्टीपुरी सुद्धा संपलेली आहे. त्यामुळे पुन्हा 10,000 एकर आता MIDC साठी एक्वायर केलं जाणार आहे. त्यामुळे एकीकडे MIDC मधले उद्योग, आउटर नवा जो रिंग रोड होणार आहे तो, मेट्रो आता बुट्टीपुरीपर्यंत टाकळघाटपर्यंत काम सुरू आहे. म्हणजे आता फेज 2 फेज 3 सुद्धा मेट्रोचं काम सुरू होत आहे. मानकापूर, बर्डी ते मानकापूर असा एक नवा मार्ग तयार होत आहे. त्यामुळे नागपूरनं गेल्या 10 वर्षात जी काट टाकली आहे त्याच्या पुढे जाऊन आता विस्तारित नागपूर, नवं नागपूर वसवलं जाणार आहे. हिंगणा परिसरात प्राथमिक 1500 एकर जमिनीमध्ये समृद्धी महामार्ग आणि शेवटच्या याच्यामध्ये जिथून समृद्धी महामार्ग सुरू झाला शिवमडका तिथे 10 वर्षापूर्वी 5 लाख रुपये एकर पण रेट नव्हता. आता त्या परिसरात 2.5 कोटी 3 कोटी म्हणजे जेव्हापासून बातम्या यायला सुरुवात झाली नव्या नागपूर तयार होण्याची 2.5 कोटी 3 कोटी पर्यंत रेट पोहोचलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान 2.5 कोटी 3 कोटीच्या खाली जमिनी सोडणार नाही असा पवित्रा घेतला आहे. धन्यवाद प्रवीण. आणि नवीन नागपूर वसतंय त्यामुळे नागपूरकर निश्चितच आनंदी असतील. आपण पाहतोय नागपूर आता नवीन वसवलं जात आहे. ज्या पद्धतीनं नवी दिल्लीचा विकास झाला, ज्या पद्धतीनं नवी मुंबईचा विकास झाला त्याच पद्धतीनं आता नागपूर सुद्धा वसवण्यात येणार आहे.